तर आज प्रभाग क्रमांक 32 मध्ये आम्ही आलेलो आहे आणि इथे प्रभाग क्रमांक 32 ड मधून दीपक चौधरी सर उभे झालेले आहे सिलेंडर या चिन्हावरती. सर, यावेळेस जे उमेदवारी घेतली तुम्ही, अपक्ष घेतली, आणि तुमचे मुद्दे काय राहील या चुनावामध्ये? मुद्दे तर विकासच मुद्दा आहे आपला. या शहराचा विकास, या भागाचा विकास, अनेक विषय आहेत त्यामध्ये. मेडिकल फॅसिलिटीज कसे प्रोव्हाइड करता येईल, बऱ्याच काही गोष्टी आहे. पाण्याची तर समस्या संपली आहे, अर्धे मॅक्सिमम रस्ते झालेले आहेत, काही गटर लाईनची समस्या आहेत आणि रोड्स आहेत. तरी जसं की आता बघितलं गेलं की मागील निवडणूक जेव्हा झाल्या 2017मध्ये, त्यानंतर 2022मध्ये व्हायला पाहिजे नव्हत्या, बट आता तब्बल 3.5-4 वर्षांपासून नगरसेवक नाही होते, प्रशासनिक काल सुरू होता. त्यामध्ये जे नगरसेवक होते आधीचे पूर्व नगरसेवक, त्यांनी जे कार्य करायला पाहिजे त्यांच्या भूमिका कशा होत्या इथे त्याबद्दल? कारण की त्या भूमिकेत मी स्वतः होतो पहिले, पण मी सतत कामात राहिलो. मला कॉन्टॅक्टशिवाय तर जगूच शकत नाही. एक राजकारणी जो नगरसेवक असेल तो मोबाईल त्याचा सतत सुरू राहील. लोकांना काही समस्या असेल ते सांगतात. मी सतत आपल्या कार्यामध्ये कार्य करत राहिलो क्षेत्रात. तर जसं की प्रभाग क्रमांक 32 ड मध्ये आपण उभे आहेत, सध्या या प्रभागामध्ये कोणता सर्वांगीण विकास म्हणजे मूलभूत सुविधा ज्या लोकांना त्या मिळालेल्या आहेत? या प्रभागाला मॅक्सिमम सगळ्याच सुविधा मिळालेल्या आहेत. ग्राउंड आहे, ग्राउंडचे डेव्हलपमेंट्स आहेत, रोड आहेत, एक नाल्याचा विषय आहे आमच्या भागातील, जम्बूदीप नाला. तो पूर्णपणे झाला नाही, त्याला अर्धवट राहिला आहे, त्याला पूर्ण करू. आणि नाले, मैदानं, गार्डन याला व्यवस्थित करू, एवढंच. आणि जसं की बघितलं गेलं नेहमी की लोक म्हणतात की जे मनपाच्या शाळा आहे त्यांना आम्ही सुधरवू, त्याच्यात म्हणजे उच्च शिक्षण देऊ. यावेळेस त्याच्यावर तुमचा काय भर राहील? माझं तर महानगरपालिकेच्या अनेक कमिशनर साहेबांना म्हणा किंवा तिथल्या जेवढे पदाधिकारी होते, माझं असं मत आहे की जो ॲटोवाला मुलांना घेऊन कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये येतो त्यालाही आज असं वाटायला लागलं आहे की माझाही मुलगा CBSE शाळेत शिकला पाहिजे. आपल्या इथे असलेली जी शाळेंची जागा आहे तिथे CBSE शाळा उभारण्यात आल्या पाहिजे. जसं आता भवन्स आता आपल्या शहरामध्ये जे 5, 7, 8 भवन्स आहेत, त्याच्यापेक्षा चांगलं काम आपल्या महानगरपालिकाच्या शाळा करू शकतात. पण त्याचं स्वरूप बदलण्याची गरज आहे. त्यांना CBSE पॅटर्नमध्ये आणण्याची गरज आहे. गरीब गुदे जे लहान निम्नवर्गीय लोक आहेत त्यांच्याही मुलांना चांगलं शिक्षण भेटेल या दृष्टिकोनातून कार्य केलं पाहिजे. तर या वेळेला तुम्हाला तुमचं जे विरोधी पक्ष आहे ते तुम्हाला कुठे दिसत आहे? ते त्यांचं कार्य करत आहेत. माझं काम आहे, मी हारण्याकरता लढलोच नाही आहे, जिंकायचं म्हणूनच लढायचं. लढण्याची प्रवृत्ती हे आधीपासून राहिली आहे. ह्याच्या आधी मी अपक्ष लढून जिंकलेलो आहे. पण एक ठरवलं की जेव्हा जिंकायचं आहे तेव्हाच लढायचं, अन्यथा लढू नये. हे काही छोटासा विषय नाही आहे. जसं की बघितलं गेलं की नगरसेवक हा एक सत्तेचा पायाभूत असतो आणि त्याच्यामुळे वरचे जे असतात आमदार, खासदार यांच्यापर्यंत ते सगळं गोष्टी पोचतात. बट एक नगरसेवक जर चांगला असला तर तुमच्या मते एक नगरसेवकाची भूमिका काय असते, एक उत्तम नगरसेवकाची? एक उत्तम नगरसेवक नेचरनी चांगला असला पाहिजे. काम तर कधी कधी कमी जास्त होत असतात, काही आपल्या हाताचंच काम नाही आहे, त्याच्यात अधिकाऱ्यांचाही सहयोग पाहिजे. वरून या छोट्याशा नगरसेवकापासनं लोक आमदार बनतात आणि माजतात. म्हणण्याचा उद्देश समजले, हे आमच्या माध्यमातून बनलेले लोक आमदार माजतात. तर साहेब, लास्ट क्वेश्चन हाच आहे की जसं आता बघितलं गेलं की देवेंद्र फडणवीस म्हणाले आता 2 दिवसाआधी जेव्हा त्यांची तरी पोहा विथ देवाभाऊ या मीटिंगमध्ये की 24/7 हे पाणी सुरू आहे आणि नागपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे, या गोष्टीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? देवेंद्रजी रिअली इज अ गुड पर्सन. देवाभाऊ माझाही भाऊ आहे, माझ्यासोबत राहिलेले आहेत ते. मी त्यांच्यासोबत केलेलं कार्य आहे. ते युवा मोर्चामध्ये होते तेव्हा मी त्यांच्यासोबत राहायचं. त्यांच्या कार्याबद्दल मला काय बोलायचं नाही, 1 नंबर काम आहे.
आणि महाराष्ट्रात जसं बघितलं गेलं की लाडली बहीण योजना ही सुरू आहे, बट त्या लाडली बहीण योजनेअंतर्गत त्यांना पैसे देण्यात येत आहे. बट सध्या परिस्थिती अशी आहे, खालावली गेलेली आहे की 3 वर्षाची मुलगी पण सेफ नाही आहे, ती सुरक्षित नाही आहे. तर सध्या महाराष्ट्राला लाडली बहीण योजनेच्या पैशांची गरज आहे की लाडली बहिणीला सुरक्षिततेची गरज आहे? आता कुठलंही शासक असो, कुठलेही म्हणजे कुठलाही पक्ष असो, जेव्हा मुख्यमंत्री कुठलाही असो, ते काही हे घडवून आणत नाही. पहिला मुद्दा आता आहे हे आता एखादीची विकृती, आणि आता त्याच्याकरता अनेक प्रकारचे प्रावधान केलेले आहेत. त्या प्रावधानानुसार त्यांना सजा होणार, पण प्रत्येक ठिकाणी काही पोलीस फिरू शकत नाही. बिचारा कृत्य करणारा कृत्य करून चालला जातो आणि ते खापड मात्र शासनावर पडते किंवा प्रशासनावर येतं. तर असं झालं नाही पाहिजे. प्रभाग क्रमांक 32D नागरिकांना तुमचं काय मागणं आहे? त्यांना काय सांगायचं? माझी एकच आग्रहाची विनंती आहे की सिलेंडर, हर घर सिलेंडर, हर घर के एक सिलेंडर, हर घर सिलेंडर, घर घर सिलेंडर. और मैं आशा करता हूँ कि सभी मुझे प्यार दे रहे, आशीर्वाद दे रहे, और इस जीत में पब्लिक की जीत होगी. इतना बोलता हूँ और अपने शब्दों को समाप्त करता हूँ. तर इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रभाग क्रमांक 32D उमेदवार दीपक चौधरी यांचे कार्यकर्ता. साहेब, तुम्ही या निवडणुकीला कशा प्रकारे बघत आहेत? तुमचे स्थान कसं आहे? नागरिकांकडनं रिस्पॉन्स कसा आहे? हे बघा, दीपक चौधरी यांना मी माझं मित्र म्हणून पहिल्या इलेक्शनमध्ये 2017च्या अपक्ष उभे राहिले होते इंजिनवर. तेव्हापासून मी त्याचा परिचय आहे. तो माणूस असा आहे, तो हृदयातून जोडलेला माणूस आहे. त्यांनी आमच्या एरियात जे कामं केले आहे सांगण्या म्हणजे बाकी काही राहिलेलं नाही आहे, थोडे बहुत कामं राहिलेले आहे. तर दीपक चौधरीचा असा स्वभाव आहे की ती अर्ध्या रात्री तुम्ही त्याला आवाज दिला तर तो रात्री किंवा बेरात्री कधी येऊन फक्त मग डेव्हलपमेंटचेच कामं नाही, इतर समाजात आपल्या घरी काही प्रॉब्लेम येतात, काही कोणाचा ॲक्सिडेंट झाला, काही झालं, हॉस्पिटलला जायचं आहे, कोणाला ॲडमिट करायचं आहे, पैशाची गरज आहे, तर दीपक भाऊनी आम्हाला अंधकरणातून, माझा भावाचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्यांनी मला काय मदत केली हे मलाच माहीत आहे. माझ्यासोबत माझे मित्र आहेत. तर आमचे तर म्हणून दीपक भाऊसारखा नगरसेवक आताही होतेच, आताही स्टँडिंगमध्ये तेच होते. पण आमची अपेक्षा आहे का त्या माणसाला आम्ही अर्धा रात्री फोन केला तरी तो आम्हाला मदत करतो. असाच आम्हाला नगरसेवक पाहिजे आहे की नाही. त्यांनी तो नगरसेवक म्हणून 100% निवडून येणार आहे. विपक्षवाले ज्यांच्या विरोधात आहे ते काही बोलतील तरी माझी हे इच्छा आहे की कोणी याला त्या अपप्रचाराला बळी न पडता दीपक भाऊला एक सिलेंडरवर वोटिंग करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे हे आमच्या मनातून, अंतःकरणातून अपेक्षा आहे. साहेब, तुम्ही या निवडणुकीला कशा प्रकारे बघता? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे इथल्या लोकांकडे? भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया खूपच सोपी आहे. खासदारापासून ग्रामपंचायतीपर्यंत जाते. त्याच्यामध्ये महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये दीपक मारुतराव चौधरी हा एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. लहानपणापासूनचा माझा मित्र काय, जिवलग मित्र काय, रात्री बेरात्री त्याला कधीही फोन करावं कुठल्याही कामासाठी, आजपर्यंत त्यांनी कधी नाही म्हटलेलं नाही आहे. फक्त मीच नव्हे तर आमच्या प्रभागातील जेवढेही नागरिक आहे, कुठल्याही माणसाला जर तुम्ही विचारलं की दीपक मारुतराव चौधरी कसा माणूस आहे तर ते तुम्हाला हेच म्हणतील की और कधीही कुठल्याही कामासाठी त्यांनी नाही म्हटलेलं नाही आहे. कोरोना काळामध्ये नाही म्हणता आमच्या पूर्ण प्रभागातले साधारणतः 350 ते 400 लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. बेडसाठी जिथे लोकांना अवेलेबिलिटी नव्हती तिथे एम्ससारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी पेशंट्सला बेड्स अवेलेबल करून दिले आहे. माझी स्वतःची पत्नी नम्रता पटेल, तिलासुद्धा बेड कोरोना झाला होता, रात्री 2 वाजता आम्हाला त्यांनी बेड अवेलेबल करून दिला. तर असा हा दीपक चौधरी या निवडणुकीमध्ये 100% निवडून येत आहे. तुम्हाला काय वाटते सर, इथे विपक्ष कुठे दिसत आहे? विपक्ष मोठे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत ते विपक्ष म्हणायला आम्हाला हरकत नाही. आणि त्यातही असं आहे की त्यांनासुद्धा भीती वाटत आहे
त्या कारणाने त्यांनी आता खोट्या प्रचार करणं सुरू केलं की दीपक चौधरींनी एरिया सोडून दिला, बुधवारी बाजारला जाऊन राहायला लागला आणि हे सगळं आता खोटं बोलणं चालू केलेलं आहे. कारण की त्यांना समोर आपला पराभव निश्चित आणि सुनिश्चित दिसतो आहे. दीपक मारुतराव चौधरी 100% निवडून येणार आहे, याच्यामध्ये आम्हाला कोणालाच काही शंका नाही आहे. फक्त मीच नव्हे, तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या असतील, आजपर्यंत कुठल्याही अपक्ष उमेदवाराच्या रॅलीमध्ये एवढी प्रचंड गर्दी, एवढ्या लोकांचा समावेश बघितला नसेल तुम्ही. तर आपल्यासोबत इथे महिला वर्ग पण उपस्थित आहे. मॅम, यांचं भूमिका कशा होत्या जेव्हा ते नगरसेवक होता याच्या आधी त्यावेळेस? भूमिका फारच छान आहे आणि ते धडाडीचे कार्यकर्ता आहे आणि ते कोणाहीसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे आहे. म्हणून यावेळेनं त्यांना पक्षाने जरी चिन्ह दिलं नसलं तरी आम्ही अपक्ष उभं राहून त्यांना निवडून आलेच पाहिजे, हे आमचं मत आहे. आणि सगळ्यांसाठी धावून येणार, अर्ध्या रात्री जरी कॉल केला तरी ते जातात. महिला वर्गासोबतच आपल्यासोबत आज इथे युवा वर्ग पण उपस्थित आहे. तर सर, तुम्हाला काय वाटते ना, भारताचा जो युवा आहे हे भारताचं भविष्य आहे. तर तुमच्या प्रभागाच्या भविष्यासाठी दीपक चौधरी सर तुम्हाला कसं वाटतं? दीपक भाऊ आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते जिंकून येणार म्हणजे येणार. आम्ही सुशिक्षित शिकलेला व्यक्ती आणि नगराचा विकास करणारा, मेडिकल इश्यूमध्ये धावून जाणारा, गोरगरिबांसाठी धावून जाणारा, मध्यरात्री उठून काही प्रॉब्लेम असतो तरी काम करणारा अशा व्यक्तीला निवडून द्यायचे आहे. म्हणून आम्ही प्रभाग 32च्या लोकांना एक विनंती करतो, येत्या 15 तारखेला सिलेंडर ह्या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा. त्यांचे कोणतेही प्रॉब्लेम राहिले, कोणी राहिले, एक छोटासा कार्यकर्त्याचे प्रॉब्लेम आला तरी आम्ही तो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ, ही आम्ही त्यांना शाश्वती देतो. कारण माणूस म्हणून, एक नेता म्हणून तर दीपक भाऊ खरंच खूप सुंदर आहे, बट एक माणूस म्हणून, साधारण माणूस म्हणून तो आमच्या इतका मदतीला धावतो आणि इतका सुंदर माणूस आहे की आम्हाला 101% गॅरंटी आहे की भाऊ निवडून येणार म्हणजे येणार. म्हणजे माणुसकीचं चिन्ह म्हणजे 100% सिलेंडर, याच्यात काही शंका नाही, याच्यात काही शंका नाही. तर इथे प्रभाग क्रमांक 32 ड मधनं तुम्ही पण 30 वर्षापासून BJPचे कार्यकर्ता राहिले आणि तुम्ही ज्या तिकीट मागितली, तर या निवडणुकीमध्ये काय तुमच्या प्रतिक्रिया? मी हरिभाऊ सोमकोर बोलत आहे. माझी मिसेसला तिकीट मागितली होती. त्या पार्टीने म्हटलं बा निष्ठावंत कार्यकर्त्यालाच आम्ही जुन्या कार्यकर्त्याला देऊ. पण विषय असा झाला, नवीन कार्यकर्त्याला नवीन बी नव्हते BJPत, त्यांना तिकीट देऊन दिली. आमचा समाज पूर्ण नाराज असल्यामुळे मी दीपक भाऊला समर्थन करीत आहोत सिलेंडरला, आणि ते विनर सीट आहे. मी हे पार्टीला सांगू इच्छितो का आमच्या प्रभाग विश्वकर्मानगर, बजरंगनगर, सावित्रीबाई फुले इथून प्रभाग 32मधून हे दीपक भाऊला डमधून हे विनर सीट म्हणून आम्ही घोषित करत आहोत. ते जिंकून येतील और पार्टीलाच आम्ही धरून काम करीत आहोत. तर हे होते प्रभाग क्रमांक 32 ड इथल्या नगरसेवकांच्या प्रतिक्रिया आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. तर अशाच काही न्यूजसाठी बघत राहा महान्यूज 7. कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशीसोबत मी अनुराग नंदकिशोर शिंदे, महान्यूज 7.